छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वाधिक जास्त जागा या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी भाजपचे नेते अतुल सावे यांनी व्यक्त केलेला आहे। अतुल सावे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया आपण तो। नगरपालिका नगर परिषदेचे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून असताना दुसरीकडे कोणाचा विजय होणार, कोणाचा जास्त जागा येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण छत्रपती संभाजीनगर असतील किंवा मराठवाडा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या सभा घेतल्या, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी। काय सांगाल त्यांचे तुम्ही सहकारी आणि त्यासोबतच केलेल्या बैठका, प्रचार सभा, काय वाटतं तुम्हाला किती जागा तुमची होऊ शकतात? निश्चितच निर्वाद बहुमत या महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपंचायतचं भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडणार आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ज्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेमध्ये जे घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि त्यानंतर वेळ मिळाल्यानंतर आणखीन जी विकासाची लहर भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी फिरवली आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने चिन्ह आहे त्या पद्धतीनं समृद्धीची एक लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं ती समृद्धी एक कमळाला फुलवणार आहे। निवडणुकीमध्ये निकाल जागोजागी तुम्हाला कमळ दिसेल। नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे होणार। ज्या पद्धतीने नगर परिषद नगरपंचायतीमध्ये विश्वासार्हता जनतेने भारतीय जनता पार्टीला दर्शवली त्याच पद्धतीने मी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये हीच विश्वासार्हता तुम्हाला परत एकदा नव्याने आणि जोरदारपणे दिसून येईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। नागपूरमध्ये 12 नगरपंचायत आणि 12 नगर परिषदेचा आज निकाल लागतोय। बेसा पिंपळा नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत, तर भाजपचे 8 नगरसेवक उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।